मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतूबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी, आज रक्षाबंधन आणि आजच्या या रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आपल्या शांतूबाग मध्ये शांतू फार्म फ्रेशच्या माध्यमातून आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं दूध कलेक्शन केलं जातं व या दूध कलेक्शन केलेल्या दुधावरती, शुद्ध दुधावरती आम्ही शांतू फार्म फ्रेश या माध्यमातून या ठिकाणी दुधाचे वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो। हे पदार्थ पुण्याला विक्री करता जात असतात। पुण्यामध्ये आणि आमच्या सोबत पुण्यामधील जे ग्राहक आहेत आणि आमच्या सोबत त्यांचे आमचे नाते घरच्याप्रमाणे झालेले आहे। या पुण्यातील ग्राहकांनी सध्या आपले जे शांतूबागचे येणारे व्हिडिओ पाहून, शांतूबागचा परिसर पाहून त्यांनी त्यांच्या घरी येणारे जे फ्रूट होते, या फ्रूटच्या संपूर्ण बिया त्यांनी साठवून ठेवलेल्या होत्या। त्यांनी लागवडीकरता या संपूर्ण बिया शांतूबागच्या परिसरामध्ये लावण्याकरता समीर आणि संकेत या आमच्या पुण्यामधल्या टीमकडे दिलेल्या होत्या। आजचा दिवस हा शुभ आहे आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून आज आपण शांतूबागच्या कृषी पर्यटनामध्ये ह्या संपूर्ण बिया लागवडीसाठी लागवड करणार आहोत। तर मंडळी, आपलं जे उद्दिष्ट आहे की शहरी आणि ग्रामीण जीवनाचं जे आपलं नातं आपल्याला एक वेगळ्या माध्यमातून जोडायचं आहे। शहरी आणि ग्रामीण जीवनासोबत एक दुवा म्हणून शांतूबाग जे आज काम करत आहे, शहरी व ग्रामीण जीवनाचं जे काय नातं आहे हे आज शांतूबाग एक वेगळ्या प्रकारे घट्ट करत चाललेलं आहे। आज शांतूबागच्या माध्यमातून पुण्यामध्ये जाणाऱ्या आमचे जे काय दुधाचे पदार्थ आहेत व आज इतरही आमचे काही पदार्थ आता चालू होणार आहेत, हे आम्ही संपूर्ण पदार्थ शुद्ध आणि चांगल्या भेसळ मुक्त ह्या अशा पद्धतीनं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे। आज आम्ही कोणत्याही प्रकारे शहरातील जे काही ग्राहक आहेत आमचे, या ग्राहकांच्या शरीरासोबत आम्ही खेळणार नाहीये। आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोक काम करत आहेत। काही लोक चांगली काम करत आहेत, काही लोक बनावट पद्धतीची पण कामं करणारे आहेत, परंतु आम्ही आमचा एक ध्येय ठेवलेला आहे की आपण कोणत्याही प्रकारे, कसल्याही प्रकारे आपण जे आज काम करत आहोत यामध्ये आपल्या ग्राहकाच्या शरीरासोबत आपल्याला खेळायचं नाही। याच उद्देशाने आज आम्ही आमच्या पुढचं भविष्यातील जी वाटचाल आहे ती याच उद्देशाने आम्ही भविष्यात करत राहणार आहोत। तुमचं असंच प्रेम आमच्याबरोबर कायमस्वरूपी राहू द्या। आज आपण या बिया संपूर्ण शांतूबागच्या परिसरामध्ये लावून घेऊ। आपल्या शांतूबाग मध्ये ज्या देशी गाय आहेत, या देशी गायी मुक्त संचार पद्धतीने असतात आणि त्यांचं शेण एका जागेवरतीच पडलं जातं व या शेणाची काही दिवसांनी भुकटी होते। अशा पद्धतीने पावडर या स्वरूपात हे शेण तयार होतं आणि हे शेण आपण आपल्या शांतूबाग मध्ये कोणत्याही प्रकारची झाडं लावताना ही भुकटी वापरत असतो। आज ही भुकटी आपण ज्या आंब्याच्या, फणसाच्या ज्या बिया लावत आहोत, या बिया लावण्यासाठी आपण वापरणार आहे। या काळी मातीमध्ये आपण कोणतेही
बीज लावलं तरी या मातीमध्ये हे बीज उगवत असतं। म्हणूनच आपल्या या काळ्या मातीला काळी आई म्हणून ओळखलं जातं। हा माणसाचा मित्रच आहे आणि शेतकऱ्याचा तर तो मित्रच असतो, कारण साप शेतामध्ये जे उंदीर असतात या उंदरापासून आपल्या पिकाचं ते साप संरक्षण करत असतात। जर मंडळी अशा पद्धतीने आज आपण शांतूबागमध्ये ज्या पुण्यावरून आपल्याला बाबांनी, एक वयस्कर बाबा आहेत, त्यांनी आपला व्हिडिओ पाहून त्यांच्या घरामध्ये ज्या बिया याच्यात जे फ्रूट याचे त्या फ्रूट पासून राहिलेल्या ज्या बियाणं होतं ते सगळ्या बिया त्यांनी साठवणूक करून ठेवली होती। आज आपण या संपूर्ण बियांची लागवड शांतूबागच्या संपूर्ण परिसरामध्ये केलेली आहे आणि असंच तुम्ही आमच्यासोबत वेगवेगळ्या माध्यमातून जोडून राहा। आम्ही तुमच्यासोबत विश्वासाने एका परिवाराप्रमाणे जोडून राहणार आहोत। तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये ज्या काय फ्रूट येतात या फ्रूटपासून राहिलेल्या ज्या बिया आहेत या आमच्याकडे लागवडीकरता शांतूबागमध्ये द्या। आपलं एक वेगळं नातं या माध्यमातून तयार होईल आणि एक आठवण एक वेगळी आपली या ठिकाणी तयार राहणार आहे। जर या बियाणांपासून जे आता काही झाडं तयार होतील हे झाडं त्या बाबांच्या आणि आमच्यामधल्या ज्या आठवणी आहेत या कायमस्वरूपी आमच्या ध्यानामध्ये राहतील व इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना आम्हाला देखील दाखवता येईल की शांतूबाग आणि शांतूबागच्या परिसरामध्ये आम्ही कशा पद्धतीने काम करत आहोत। आज आपल्याला अशाच पद्धतीने पुढे जायचं आहे। आज ग्लोबल वॉर्मिंग जे एक मोठ्या संकट म्हणून आज आपल्या समोर उभं राहिलेलं आहे। आज संपूर्ण निसर्ग बदलत चाललेला आहे आणि याकरता अशा पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आता आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे, निसर्ग जपणं गरजेचं आहे, तरच आपण या ग्लोबल वॉर्मिंगला भविष्यामध्ये सामोरं जाऊ शकणार आहोत। आज अवेळी येणारा पाऊस आणि दिवसेंदिवस वाढत चालणारी उष्णता याच्यासाठी एकच पर्याय आहे की निसर्गामध्ये झाडं लावणं व झाडं जगवणं व झाडांची काळजी घेणं। आणि हेच शांतूबाग यापुढे या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून करत राहणार आहे। असंच तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा व वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासोबत जोडून अशा पद्धतीनं एक वेगळं आपण इनोव्हेटिव्ह एक काम उभं करूया व आपण संपूर्ण जे काय आपले पाहणारे जे प्रेक्षक आहेत, मित्र आहेत, या संपूर्ण सगळ्यांना माझे हेच आव्हान असेल की आपण अशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये ज्या येणाऱ्या फ्रूट आहेत त्या फ्रूटपासून राहिलेल्या बिया तुम्ही शांतूबागमध्ये पाठवून द्या। आम्ही या बिया अशा पद्धतीनं लागवड करू व आपल्यासोबत एक घरच्याप्रमाणे संबंध आपले जपू आणि या शांतूबागमधनं येणारे तुमच्यापर्यंत जे पदार्थ आहेत, पनीर आहे, तूप आहे, दही आहे, हे सगळे पदार्थ आम्ही विश्वासाने तुमच्यापर्यंत चांगल्या दुधापासून तयार केलेलेच पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि आम्ही देखील तुमच्या कुटुंबाची एक चांगल्या पद्धतीनं काळजी वेगवेगळ्या माध्यमातून घेणार आहोत। आपलं नातं असंच नेहमी यापुढे जोडलेलं राहील आणि आपण आमच्यासोबत अशा पद्धतीनं जोडले जाल अशी मी आशा बाळगतो। ज्यावेळी पण आपल्याला शांतूबागमध्ये यायचं आहे त्यावेळी आम्हाला तुम्ही संपर्क करा आणि शांतूबागमध्ये येण्यासाठी राहण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता व आपलं एक वेगळं नातं या माध्यमातून तयार होणार आहे। मंडळी, आमचे असेच व्हिडिओ येत राहणार आहेत आणि हे व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायचे असतील तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। इंस्टाग्रामलाही आपलं शांतूबाग नावाने अकाउंट आहे, फॉलो करायला विसरू नका। आणि अशा पद्धतीनं आज आम्ही शांतूबागमध्ये या शुभ दिवशी ज्या काही झाडांच्या बिया आमच्यापर्यंत आलेल्या या आज आम्ही आजच्या दिवशी लागवड केलेल्या आहेत। ही आठवण अशीच कायमस्वरूपी रक्षाबंधनाची आमच्या समोर राहील व आपण असेच एकमेकांसोबत जोडून राहूया। धन्यवाद।